इश्री पद्धत आता कोणी सांगितली तुम्हाला लावायला? कसली? खड्डे मारून अशी समोरासमोर. त्याचं काय माहितीये, माझं नावच आहे धनश्री, होय काय? तर अरे त्याच्यामुळे आम्ही बापरे. सगळीकडे श्रीच वापरतो. होय काय? शुभ सकाळ मंडळी. आज असा रविवार आणि मुंबईत गेल्यामुळे आमची सगळी कामं तशीच रवलेली असत, त्याच्यामुळे आजचा वार आम्ही कामांसाठी वापरतलो आणि त्याची सुरुवात होता हा आजच्या नाश्त्यापासून. तर नाश्ता आम्ही काय बनवतो तर दाखवते, कारण मुंबईसून मी इडलीचा भांडा घेतलेला तुमका माहितीच असा. तर त्या भांड्याचं उद्घाटन मी करते आणि बनवते इडली. पीठ आपला मस्तपैकी मिक्स करूया. इडलीचा भांडा धुवून घेतलेला हा मस्तपैकी. तर पाणी ठेवूया. जास्त मिळालीत. हल्ली इडलीची भांडी धरणार आहे का हे मधले होल नसतात, तर घेताना बघून घेऊ काय होल असत की नाही. तर मिक्सर होता ना काय तर मल्टीपर्पजवाला, ऑल इन वन. हां ते का असले होलत नाही होते. कशा गोल नाही ठेवणार ते? काय माहिती काय कशात ठेवणार नाही. तर म्हणजे माझा एक प्रश्न आहे बघा, तुमका पडलेलो काय की हे जे होल असतात बाजूचे, तीन तीन असे होल दिलेले असतात ना, तर ते ह्याच्यात ठेवत असताना जवळ ह्या होलावर हे होल येऊ हवे असा ठेवायचे असे, की क्रिस क्रॉस ठेवायचे, म्हणजे खालच्या प्लेटमधल्या होलमधनं जी वाफ येतली ती पसारतली सगळीकडे, मग इकडे येतली, की एकावर एक ठेवायचे. ह्या कोणाक माहीत असतात त्यांनी नक्की कमेंट करा. मी आता असाच ठेवते, कोणी इतकं विचार केला काय नका माहीत नाही, पण असं वाटतं की सगळे होल एकावर एक येऊ हवे, जेणेकरून शेवटपर्यंत ते वाफ सगळीकडे येते. तुम्ही कसे ठेवतास ते सांगा. मस्तपैकी इडली आपली गेलेली आहे गॅसवर, गॅस मोठं करते. आणि सोबत आम्ही बनवली आहे इडलीच्या चटणी. आवनी बनवलेली आहे उडपी स्टाईलवाली, फोडणी बिडणी घातलेली आहे. एका माका येणार आहे, मी करते ती लसणाची करते. शिवाली पण गिरायका असत आमच्याकडे इडली बरोबर. तुला काय काय पाहिजे का, इडली की डोसा? इडली सांबार. इडली सांबार नाही केले त्या दिवशी मुंबईत केलं काकीन सांबार. आपल्याला बाबा नाही, बाबांना विचारायचं काय सांबार कडे येतात तुम्हाला? नाही, ते काकीला येते. काकी आता येणार तेव्हा बनवणार काकी सांबार. तर म्हणजे जेव्हा नाश्ता करू, आणि नाश्ता करून झाल्यानंतर काम पण असा भरपूर, ते का पण नेवा नाही तर नुसताच नाश्ता करू देशात. दाखवते काम काय. आधी नाश्ता करूया मस्त, इडली डोसो आणि चटणी. ए चुप ठेव ठेव, लगेच खाणार नाही तो, पिणार नाही लगेच. बघितलं, गरम आहे का? अरे गरम आहे तर व्हायचं धीर धर, सांग त्याला धीर धर. गिरदार फू करते. फू नको करू, थोड्याने थंड झाल्यावर पिणार तू. चल थांब ना, मी करते ना माझी मावशी. उडवल्यान तितक्यात बघ बाहेर पटापट तोंडावर बसून लोळलो आणसतो. चुलीत बसान बसान बुरसो, थंडीत चुलीत बसले मी खराब झाला अंग त्याचा. बिक्कीचे कसा काळा झालाय ना रे, काय चुलीत बसून बसून. मस्त मस्त. तर सगळ्यात आवडती जागा बसून खाऊ मस्त वाटतं. नुसतं खाऊचं ना, जाऊचं कामात. चला परडा बांधायचा. तर मंडळी भरपेट नाश्ता झालेलो हा, आणि आम्ही सुरुवात करतो. मी सुरुवात ऑलरेडी केली आहे. तुम्ही म्हणशात काय ही बनरा का केला हास, तर ह्याचा बांधला त्या दिवशी हे का कुडूचा. आता कुडूचा म्हणजे काय तर बंद करतलो, माकड बिकड येतात. माकडांका वरतून दिसता म्हणा, त्यांना राखूचाच लागता. पण कोंबडी कुत्री येणार नाही, कारण मधी जरा वाळवण्यासाठी जागा करतो आम्ही. तर त्याच्यासाठी म्हणून ह्या सगळं आता आम्ही इकडे ते सगळे जुने साडी बिडी हत्ता लावून बंद करून घेतलो आणि ह्या खणतलो. तरी का खूप वेळ लागतलो हा, त्याच्यामुळे बाकी काय व्हिडिओ करत बसाक वेळ नाही असा. भेटूया ह्या सगळं काम झाल्यानंतर.
चला कामाक लागूया. हो हो सुरसुरता सापसरडी. पळालो. चला रेडी स्टेडी पो. कुकडू कोलो आरडता बघा. तर मंडळी रविवारी आम्ही सुरुवात केलेली. सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस आमका लागलेत. आणि काय काम केलं तर तुमका मी आता दाखवते. कारण इतके दिवस किती लागले आपण सांगते. आधी काम काय काय केलं होतं दाखवते बघा. ह्या असा सगळा काय काय गावात तसा लावून बंद करून घेतलेला हा. त्याच्यानंतर हे असे वाफे केलेत लांबच्या लांब. आणि हे असे छोटे छोटे ह्या वाऱ्यानं उडता. ह्या खाली बांधूक हव्या. हा त्या दिवशी वाटलेला त्याच्यावर चुडता ठेवल्यावर रवताला पण त्या उघडला. नाहीतर मनशात असा काय ह्या उघडला असा. ते का जरा एकदा परत मध्ये ते का ह्या घालूक हवेत. वाऱ्यानं उडता ते का ऐकला तो ह्या उडता ते का परत हे खालनं 2-2 दोरे बांधूचे लागतले. तर ते करतोच. त्याच्यानंतर हे असे वाफे बनवले आहेत. आणि ह्यो मधलो भाग हा तो असंच ठेवलो हा मोकळो. जैसर मी सारवतले मगे. आणि काहीतरी सुकत वगैरे घालूक मिळताला. आणि दिवस किती लागले ह्या कामाक. तर आमका उशीर भरपूर झालो. तुमका माहितीच असतात. तर त्याच्यामुळे ती जमीन खूप कडक झाली आहे. पाऊस संपता केला की नाही आता जमीन जरा मऊ असतात. त्याच्यामुळे ढेकळा येणत नाही. ही येवलेली ढेकळा भरपूर दिली बघू शकता का. तरी आम्ही फोडून ती अशी हे केली आहेत. तर आता भाजी घालूया. भाजी काय काय आणले बिया सगळी ती मी तुम्हाला दाखवते. भाजी आणले बघा. ही बिया सगळी आणलेली आहेत. ज्याच्यामध्ये मको अजून माका स्वतःकडे खाऊची इच्छा. त्याच्यामुळे मी आणलं ह्यावेळी मको लावतलो. त्याच्यानंतर ही असा भेंडी. त्याच्यानंतर गवार. ह्यो मुळो हा. आणि धणे म्हणजेच कोथिंबीर. लाल भाजीचा बी आमच्याकडचा गेल्या वेळेचा असा. तर आणूक नाही विकत. मेथी भिजत घातले नेहमीप्रमाणे. आणि ह्या कसला बी हा हो. वहिनींनी ठेवलेला बी कसला हा. पण ते एकच पॅकेट आहे. हा हे छोटं आहे ते. हा ही भेंडी आहे वाटतं. होय नाही हा मोठे दाणे आहेत ते काय. मोठे दाणे आहेत ते गवारी सारखे दिसतात. आणि ह्या कोथिंबिरी सारख्या बी दिसतात. धण्यांसारख्या मोहरी सारख्या पण वाटता. फोन लावून विचारते. तर ह्या सगळं आणलेला त्याच्याबरोबर काल बुधवारच्या बाजारातून आव्हान आणल्यानी मिरची आणि ही काय ती वांगी आणि नवलकोल आणल्यानी. तो सुकलो बिचारो. तो लय नाजूक असता. ते ठेवून दिल्यामुळे सुकलो. बघूया आता जगता काय. तर अशा प्रकारे ही सगळी भाजी आणलेली आहे. आणि आता आम्ही ती लावतलो. चला सुरुवात करूया. तर ह्याच्यावर रखा मारून घेतात. कारण जरासा पौष्टिक जसं आम्ही म्हटलं सेंद्रिय. तर त्याच्या सेंद्रियमध्ये ह्या चांगला खत होता रखा. आणि अजून काही ठरवलं नाही काय काय घालूया. खै मेथी 1 वाफो लागतलो. लाल भाजी 1 वाफो लागतलो. मुळा 1 वाफो लागतलो. पालक काय केला तर जुन्या वेळेचा होता तर बी तर काही दिसला नाही माका. रिजूरा बघते. पालक आणि पसरणारा बी कसला हा. आणि नाही वाफो नाही लागायचो. मग 1 वाफो असं उभं हे करूचो लागतलो. ऐकलत. आणि इकडे सगळीकडे रांगेत मिरची गवार आणि हे मका असं सगळ्यांना लागत. फटाफट लावून घेतोय. बघ अशी टाकायची. अशी टाकायची. मग ती बरोबर पडते. एका जागी पडत नाही. त्या बाजूने घालूया. गेलो मातीत गेलो. ही असा कोथिंबीर. हिस्ट्री पद्धत आता कोणी सांगितली तुम्हाला लावायला. कसली खड्डे मारून अशी समोरासमोर. त्याचं काय माहिती. माझं नावच आहे धनश्री. होय काय.
अरे बापरे. सगळीकडे श्रीच वापरतो. होय काय? एका सरळ रेषेत. नंतर रका घालूया त्याच्यावर, नुसते बी घाल आता. तर अशा प्रकारे काय केलं तुम्ही? हा आमची भाजी घालून झालेली आहे. आणि सकुटुंब लांब राहिलो, सगळी सपरिवार. माती आहे तुमच्या अंगात. माझ्या अंगात माती नाही लागली आहे. तर हातबीत धुवून मस्तपैकी सगळा पूर्ण केला. बघू शकता पाठी या बाजूक इकडेपर्यंत. आणि त्याच्या कडेनी सुद्धा मको जो होतो तो पूर्ण कडेनी घालचो लागलो, कारण सगळी भाजीच खूप झाली. भाजी घालून झाली हा. आता ती जेव्हा रुजान येतली ते का साधारण एक 6, 7, 8 दिवस सगळ्यात पहिली मेथीची भाजी रुजता. तर जी भाजी पहिली रुजात ती तुमका मी सांगेन, पण पहिली भाजी रुजल्यानंतर व्हिडिओ करूच आहे नाही, कारण बाकी सगळे भाजी मग त्या प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवायचे लागतले, नवीन नवीन नका. तर सगळी भाजी जेव्हा रुजान येतील तेव्हा मग मी मस्तपैकी व्हिडिओ बनवून तुमका दाखवतले. तर म्हणजे आजचा व्लॉग इथेच संपता असा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. अशा छान छान माहितीसाठी पूर्ण ब्रह्मक फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.